माझं नाव रवी सपकाळ. आज जर बघितलं तर ॲस्लिपस आपल्या कंपनीमुळे एक जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे. ते रिझल्ट म्हणजे काय आहे आणि कसं आहे आपण एक सरांकडून ऐकून घेऊया. सर नमस्कार. नमस्कार. काय नाव सर आपलं? मी पवार माधव मारुती. तर माझ्या मुलीला एक प्रॉब्लेम होतं. जे आपले प्रोडक्ट यूज केले ते 15 दिवसात मला समजलं की पहिले जे शिरा आहेत पायाचे स्नॅप ते थोडं कडक होते. एक 15 ते 20 दिवसानंतर मी घेतलं, मालिश वगैरे केलं. त्याच्यात मला एवढं जाणवलं की हे स्नायू आहे ना ते थोडं लूज झालं, म्हणजे असं समजलं. त्याच्यानंतर प्रोडक्ट घेतले. आता हळूहळू जे पहिलं आता किती दिवस झाले आपले प्रोडक्ट यूज करताय? आता जवळपास 3 महिने होत आले जवळपास. अच्छा, म्हणजे बघा आज जर बघितलं तर 3 महिन्यामध्ये असा जबरदस्त असा रिझल्ट आलाय की अगोदर काय होत होतं? अगोदर त्याला व्यवस्थित चालायला नव्हतं, म्हणजे उठता येत नव्हतं, म्हणजे तिला सपोर्ट शिवाय ती चालत नव्हतं. एक काठी होती समजा सिंगल, त्याच्यानं चालायला लागली. आणि आता ती स्वतः आता काठीची गरज नाहीये. आता स्वतःहून उठती, स्वतःहून चालते. येस. आज जर बघितलं तर आपण दीदीसाठी एक 3 महिन्यापूर्वी आपण एक प्रोडक्ट दिले होते. ते म्हणजे एक जॉईंट पेन ऑइल म्हणजे जस्ट ऑइल, हे मालिश वगैरे करण्यासाठी, आणि एक वेंट ऑइल आणि एक पंचतुलसी, हे असे, आणि इम्युनॉडॉग. त्याच्यानंतर जर बघितलं तर थंडर ब्लास्ट आणि आपले कौशी डॉग आपल्या टॅबलेट्स, आणि त्याच्यानंतर ब्रेन डॉग, असे 5 ते 6 प्रकारचे प्रोडक्ट देऊन जर बघितलं तर आज दीदीला जबरदस्त रिझल्ट आला. आज जी मुलगी सपोर्ट शिवाय चालणारी होती आज ती बिना सपोर्टची चालते. म्हणजे 100% आज जर बघितलं तर असे बऱ्याच लोकांना, बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम आहेत. आज जर बघितलं तर सर तुम्हाला काय वाटतं की हे प्रोडक्ट यूज केले पाहिजे का नाही केले पाहिजे? केले पाहिजे. आणि तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता? शेअर करू नये, म्हणजे आपल्याला शेअर रिझल्ट करू, आणि ज्या लोकांना या प्रोडक्टची गरज आहे आणि ज्या मुलांना असा एक प्रॉब्लेम आहे त्या लोकांना आपण प्रोडक्ट द्यायला पाहिजे. बरोबर आहे, 100%. दीदी तू थोडं चालू शकते का? चाल. बरोबर. आज जर बघितलं तर आपण लाईव्ह बघू आज दीदीला जे आलेला रिझल्ट आहे ते आपण ते थोडं चालून बघूया. बॅलेन्स घे पायावर, मग नंतर सोड. चला ये दमाने माझ्याकडे जसं ये माझ्याकडे. थांब चल. काय हा काही आहेत सर. सर सर ये आता. चल दमान, चल बॅलन्स कर. बॅलेन्स करत माझ्यापर्यंत ये. हा पडू नको. हा मी चल झाडू देऊन फटके देते. चल 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 थांबू नको. दमाने हा नाही पडत, नाही पडत. थंडीचं वातावरण मी एवढं हे झालं. चालू द्या येऊ दे. चल